नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओत महाराष्ट्राबद्दल क्वेश्चन आणि आन्सर बघितलेत. आता आपण थेरी बघूया. महाराष्ट्र निर्मिती 1 मे 1960 हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची जी निर्मिती झालेली आहे ती बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960नुसार झालेली आहे आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं कारण होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आता महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. स्थान भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात दख्खन पठारावर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर भौगोलिक निर्देशांक 15°35' उत्तर ते 22°02' उत्तर, म्हणजे आपण उत्तरेला वसतो विषुववृत्ताच्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 7 डिग्रीचं अंतर आहे. नंतर रेखांश जर बघायचं झालं तर 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. इथेही 8 मिनिटाचा डिफरन्स आहे, 8 डिग्रीचा डिफरन्स आहे. बरं, क्षेत्रफळ तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. 307,713 चौरस किलोमीटर. 3नी सुरुवात होती, 3ला संपते. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलं आहे आणि भारतातले हे 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्राला एक सुंदर देणगी लाभलेली आहे, ती म्हणजे अरबी समुद्राची किनारपट्टी. तर महाराष्ट्राला 840 किलोमीटर एवढी सीमा आहे आणि किनारपट्टी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला कर्नाटक गोवा, आग्नेयेला तेलंगणा, पूर्वेला छत्तीसगड, उत्तरला गुजरात मध्य प्रदेश, वायव्येला केंद्रशासित प्रदेशाची बॉर्डर महाराष्ट्राला लागलेली आहे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव आणि दीव. नैसर्गिक सीमा एक अरबी समुद्राची आहेच, पश्चिम घाट आहे, सह्याद्री आपण त्याला म्हणतो, सातपुडा आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकूण प्रशासकीय विभाग आहे 6: अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे आणि 6-6-36 एवढे जिल्हे आहेत, म्हणजे 36 जिल्हे. प्रशासन कोण बघतं? जिल्ह्याला जिल्हाधिकारी, तालुक्या लेवलला तहसीलदार. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण संख्या आहे 11,23,74,333. 11चा पाढा येतो आहे, 333 करतो आहे, लक्षात ठेवा काही करून. पुरुषांची लोकसंख्या 58 आणि स्त्रिया 54, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार भारतातले दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. वाढीचा दर 15.99% आहे. ओके. आणि घनता 370 व्यक्ती चौरस किलोमीटर आहे. शहर आणि ग्रामीण किती आहे? शहरी आहे 49.07 आणि ग्रामीण 50.93. लिंग गुणोत्तर 966 स्त्रिया 1000 पुरुषांमागे आणि साक्षरता 87.3%. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे.